स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जागतिक कामगार दिनाच्या देखील आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला प्रत्येक व्यक्ती आहे, या प्रत्येक व्यक्तीची सेवन चक्राची एनर्जी आपल्या जीवनावर कसा अफेक्ट करते हे आपण बघणार आहोत. सेवन चक्र एनर्जी म्हणजे सेवन चक्र आपले जे एनर्जीचे 7 पॉइंट्स आहेत, त्या 7 चक्रांना समजून घेऊ. तर बघा, प्रत्येक व्यक्ती जन्मतो तर तो व्यक्ती या 7 चक्राच्या एनर्जी सोबतच येत असतो. मी तुम्हाला ते चित्रांच्या स्वरूपातही समजावून सांगते. एकच मिनिट. की मास्टर लेवलच्या नोट्समध्ये आहे हा टॉपिक थोडा. बघा, प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो ना, तर तो जेव्हा बाल्य स्वरूपात असतो त्यावेळेस त्याचं जे चक्र असतं ते कळी स्वरूपात असतं. मी स्क्रीन शेअर करते आहे, एकच मिनिट. हा. तर जेव्हा ते जे बाळ असतं ते बाल्य स्वरूपात असताना त्याचं चक्र कळी स्वरूपात असतं. आणि जेव्हा ते बाळ मोठं होतं, जसं ते बाळ मोठं होतं तसं तसं ते चक्र फुललेलं जातं. मग आता जे मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल का अमुक एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असाच असतो, का एखादा व्यक्ती असाच वागतो. याचं उत्तर तुम्हाला आता पुढे मिळणार आहे की नेमकं त्या व्यक्तीच्या बिहेवियर्स मध्ये का चेंजेस येत असतात. आता जन्मतः जे चक्र त्याचे कळी स्वरूपात आहे आणि मोठा झाल्यानंतर त्याचे ते चक्र फुलतात. होतं काय, जेव्हा त्याचे हे चक्र फुलतात, प्रत्येकाचे 7ही चक्र लहानाचं मोठे होत असताना फुलत नाही. काही चक्र हे बंद स्वरूपात राहून जातात, काही चक्र बंद स्वरूपात राहतात. आणि त्याच चक्रांच्या एनर्जीनुसार नेमकं जे चक्र जास्ती ओपन झालंय किंवा कमी ओपन झालेलं आहे किंवा नॉर्मल ओपन झालेलं आहे, याच नुसार त्या व्यक्तीचं जीवनातलं यश आणि अपयश निश्चित असतं. कारण प्रत्येक चक्राची एनर्जी ही आपल्या जीवनावर इफेक्ट असते. आज मी यातूनच तुम्हाला या 7 चक्रांच्या माध्यमातून कुठल्याही व्यक्तीला ओळखायला शिकवणार आहे. तर बघा, हे जे चक्र तुम्हाला दिसत आहे हे बाल्यावस्थातले चक्र आहे, जे कळी स्वरूपात आहेत. आणि हे मोठ्या अवस्थेतले चक्र आहे जे फुललेले आहेत. एक संपूर्ण वयस्क चक्र जो परिपूर्ण आहे, ज्याचे 7ही चक्र परिपूर्णतेने फुललेले आहे, ही त्याची इमेज आहे. तर हे आहे बंद चक्र, जे बाल्यावस्थातलं असतं. आणि हे जे चक्र आहे हे आहे पूर्ण उमललेलं चक्र. पण या लहानाचं मोठं होत असताना काय होतं, काही चक्र बंद राहून जातात आणि काही चक्र गरजेपेक्षा जास्ती ओपन होतात. जीवनामध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. तर काही चक्र गरजेपेक्षा ओपन होतात. आता समजा एखादा व्यक्ती चं हृदय चक्र गरजेपेक्षा जास्ती ओपन आहे, तर तो काय करेल, घरात खायला नसताना सुद्धा लोकांना दान करेल. आणि एखाद्याचं हे चक्र बंद राहिलं तर तो कंजूस राहील. म्हणजेच काय, चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचं थ्रोट चक्र खूप ओपन आहे, वायफळ बळबळ करत राहील, किंवा मग प्रभावी वक्ता बनेल. दोन्ही गोष्टी होऊ शकतात आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं थ्रोट चक्र ओपनच झालं नाही तर तो कुणातच मिक्स होऊ शकणार नाही, आपल्या भावना व्यक्त करू शकणार नाही. म्हणून चक्रांचं देखील बॅलन्स असणं गरजेचं आहे. या 2 उदाहरणातनं आपण आता पुढच्या चक्रांना समजून घेऊ की कशा पद्धतीने प्रत्येक चक्र आपल्या जीवनातली पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता यासाठी डिपेंड असतं. आणि या आपण चक्रांच्या ऊर्जांमधनं
अनुभव घेऊ शकतो. तर हा बॅलन्स जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्याचं अस्तित्व समजून घेऊ शकत नाही. तर आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक चक्राची अवस्था काय आहे हे आपण समजावून घेणार आहे. 7 चक्रांची आपल्या जीवनामध्ये जी अवस्था आहे ती डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला या 7 चक्रांच्या जागा समजून घ्या. जे पॉइंट्स आहेत ते आपण 7 चक्रांचे समजून घेऊ. तर ब्रह्मांडी ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे क्राऊन चक्र. ठीक आहे. ब्रह्मांडी ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे क्राऊन चक्र, जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यानंतर हे टाळूची जे भाग असतात ना सेंटर, हा हा म्हणजे क्राऊन चक्राच्या एनर्जीचं प्रवेशद्वार आहे. त्याच्यानंतर दोन्ही भुवयांच्या थोडं वर, ज्याला शिवनेत्र किंवा त्रिनेत्र, थर्ड आय असं म्हटलं जातं, आज्ञाचक्राला. हे दोन्ही भुवयांच्या थोडस वर इंट्युशनच्या पॉवरचं केंद्र आहे. प्रत्येक चक्राला आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर अभिव्यक्तीचं चक्र, या जगामध्ये एकमेकाच्या भावना दुसऱ्यांकडे पोहोचवणारं चक्र म्हणजे थ्रोट चक्र. हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, हृदय चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वर असलेलं सोलर प्लेक्सिस चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं सॅक्रल चक्र, आणि त्याच्यानंतर रूट चक्र. दोन्ही याच्यामध्ये म्हणजे सेंटरला असलेलं चक्र म्हणजे रूट चक्र. आता बघा, प्रत्येक चक्राबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. पण जेव्हाही तुम्ही चक्रा मेडिटेशन कराल तर तुम्हाला ते रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत ऍक्टिव्हेट करायचं असतं. औरा क्लिन्झिंग नेहमी डोक्याच्या वरच्या बाजूकडून खालच्या बाजूकडे करायचं असतं, आणि चार्जिंग म्हणजे आपण जिथे ऊर्जा देत असतो त्या ऊर्जा रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत असतं. म्हणून पहिलं चक्र जे असतं ते रूट चक्राला म्हटल्या गेलेलं आहे. पहिलं चक्र कोणतं आपलं? रूट चक्र आहे. आता सर्वसाधारणपणे आपलं प्रत्येक चक्र हे स्पाईन मध्ये अवस्थित आहे असं सांगितल्या जातं. सर्वसाधारणपणे आपलं प्रत्येक चक्र हे स्पाईन मध्ये अवस्थित आहे असं म्हटल्या जातं. ठीक आहे. प्रत्येक चक्र कुठे अवस्थित आहे? आपल्या स्पाईन मध्ये अवस्थित आहे. स्पाईन मध्ये आपण आणि सेंटर म्हणजे आपण जर आता समोरून बघितलं तर समोरच्या भागात माझ्यासोबत प्रत्येकाने त्या त्या चक्राला स्पर्श करा, म्हणजे एकदा आपल्याला चक्रांचं नाव आपल्या शरीरावर देखील आपण अनुभव घेऊ शकू. तर हे जे चक्र आहे हे क्राऊन चक्र आहे. क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र याला म्हटलं जातं. क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. हे जे चक्र आहे हे आहे थर्ड आय चक्र. कुठलं चक्र आहे? थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञा चक्र. हे चक्र थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र. विशुद्ध चक्र म्हणजेच थ्रोट चक्र. विशुद्ध चक्र, विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. त्याच्यानंतर सेंटर ऑफ द चेस्ट, हार्ट चक्र म्हणजेच हृदय चक्र. हार्ट चक्र म्हणजेच हृदय चक्र. नाभीच्या तीन बोट नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं स्वादिष्टान चक्र. आणि जेनेटिक ऑर्गनच्या समोर म्हणजे रूट चक्र. जेनेटिक ऑर्गनच्या समोर रूट चक्र. या पद्धतीने आपल्या 7 चक्रांच्या जागा आहेत. ठीक आहे. तर या चक्रांचं आज तुम्हाला मी असं टेक्निक देणार आहे ज्यातून तुम्ही लोकांना ओळखू शकाल की लोकांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने एनर्जी असतात आणि कशा पद्धतीने आपण या एनर्जीवर वर्क करू शकतो, हे आपण सहजतेने या चक्रांच्या एनर्जीच्या माध्यमातून आपण ओळखू शकणार आहे, आणि ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकणार आहे. नोट्स नाहीये तिथे? नाही, हे असे पारिबंडित. चला, तर सगळ्यात पहिल्या चक्राला आपण समजून घेऊ, जे आपलं फर्स्ट चक्र जे आहे रूट चक्र. आता पहिलं चक्र कोणतं राहणार आहे? रूट चक्र.
आता जे तुम्हाला दिसत आहे सगळ्यात फर्स्ट चक्र, म्हणजे आपण चक्रांच्या जागा बघितल्या. रूट चक्र पहिलं चक्र, त्याच्यानंतर सॅक्रल चक्र, त्याच्यानंतर सोलर प्लेक्सिस चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. हे आपले 7 चक्र आहे. त्या चक्रांचा उपयोग आपण स्वतःसाठी म्हणजे प्रत्येक चक्राला ऍक्टिवेट करत असतो. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे रूट चक्र. आता यालाच म्हणतात मूलाधार चक्र. जीवनामध्ये स्थिरता आणि स्टेबिलिटी देणारं हे चक्र आहे. जीवनामध्ये स्थिरता आणि स्टेबिलिटी देणारं हे चक्र आहे. तर झालं रूट चक्र. याचा रंग जे बीज मंत्र आहे लम. बीज मंत्र काय आहे? लम हा त्याचं बीज मंत्र आहे. आणि त्याच्यानंतर याचं अस्तित्व आहे जेनेटिक ऑर्गनच्या समोर. याचं अस्तित्व आहे जेनेटिक ऑर्गनच्या समोर याचं अस्तित्व आहे. आणि तुम्ही जीवनामध्ये पॉवर, जर आपल्याला पॉवर पाहिजे, जीवनामध्ये स्टेबिलिटी पाहिजे, त्याच्यासाठी आपण या चक्राचा वापर करत असतो. तर लक्षात घ्या, लोकेशन बेस ऑफ द स्पाईन. याचा जर इश्यू, जर जीवनामध्ये तुमच्या कुठे हाडांचे इश्यू असतील, जीवनामध्ये एनर्जीची कमतरता जाणवत असेल, त्याच्यानंतर जीवनामध्ये सिक्युरिटी नसेल, अस्थिरता जाणवत असेल, स्टेबिलिटीचा अभाव असेल, तर हे चक्र इनबॅलन्स्ड आहे असं समजायचं. याचा रेड कलर आहे, बीजमंत्र आहे लम. जर हे चक्र बॅलन्स असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थिरता एक्सपिरियन्स करू शकता. जीवनामध्ये स्टेबिलिटी असू शकते, सिक्युरिटी असू शकते, व्यक्ती प्रत्येक एनर्जेटिक असू शकतो. आता मला सांगा, आपल्या घरात असे किती लोक आहे बसले आहेत जागेवर? जा रे, एक ग्लास पाणी आणून दे. नाही, एक ग्लास पाणी आणून दे असं म्हणणारे किती आहे? जा रे, तो समोरचा टीव्हीचा रिमोट उचलून माझ्या हातात दे. असे जर का लोक आपल्या घरी असतील तर समजून घ्यायचं की या व्यक्तीचा दोष नाहीये. आता आपण काय काय तुम्ही जागेवर हलत नाही, तुम्हाला एवढंही समजत नाही का? या पद्धतीने बोलता. आता म्हणायचं की जाऊ दे, या व्यक्तीचं रूट चक्र इनबॅलन्स आहे. आपण त्याला चक्र पाणी चार्ज करून, त्या व्यक्तीला हिलिंग करून त्याचं चक्र आपण चार्ज करून देणार. ठीक आहे, आपण त्याचं कुठलं रूट चक्र चार्ज करून द्यायचं. आणि जर ए बेटा, ओके. तो मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी और महिलाओं की बीज कोश के मध्य क्षेत्र में अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक जीवन का स्थान है. जीवनामध्ये जेवढे गाडी घ्यायचं, घर घ्यायचं, बंगला घ्यायचा, त्याच्यासाठी हे चक्र कार्यरत असतं. जीवन के लिए प्रेरित करने वाला यह चक्र है. कुंडलिनी जागृति का परिचारक है. संबंधित अंग आहे सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड म्हणजेच आपलं किडनी, युरिनरी ब्लॅडर. याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. म्हणून जीवनाची स्थिरता आणि भौतिक शक्तीशी हे रिलेटेड असतं. लक्षात घ्या, हे चक्र जेव्हा ऍक्टिव्ह असतं तर जीवनामध्ये सतत चेतना, स्फूर्ती, हे करायचंय, ते करायचंय, पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये येते. व्यक्ती सदैव सुखी आणि आनंदित असं आपल्या जीवनामध्ये फील करतं. पण जर का हे चक्र इनबॅलन्स असेल तर व्यक्ती सुस्त, जीवन जिंदगी जीने के लिए कोई आज नहीं, या पद्धतीने निराशेच्या अवस्थेमध्ये तो व्यक्ती आपलं जीवन व्यतीत करत असतो. आणि ते व्यक्ती निराशेमध्ये आपलं जीवन ढकलत असतं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी तो अनुभव करू शकत नाही. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर में भारी भारी रखता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं,
किसी भी प्रकार के हड्डियों के तकलीफ के लिए केंद्र यहीं पर है. किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना किंवा सर्व शरीरामध्ये कुठेही हाडांचे दुखणं असेल तर लक्षात घ्या. आधी चक्र शिकून घ्या. उद्या मी तुम्हाला एक सुंदर मेडिटेशनच्या प्रोसेसमधनं तुमच्या सगळ्यांच्या चक्रातली नकारात्मक ऊर्जा काढून आपण चक्रांना पॉझिटिव्हिटी देणार आहोत. उद्याच्या सेशनमध्ये तुमच्या आता फक्त शिकून तर घ्या सगळ्या चक्रांचा उपयोग काय आहे, चक्र चार्ज कसे करायचे हे मी उद्याच्या टेक्निकमध्ये सांगणार आहे. एक मेडिटेशन तुम्हाला देणार आहे, चक्रा मेडिटेशन बीज मंत्रांचं. ते फक्त ऐकलं, तुम्ही उच्चारण करायचं नाही आहे. ऐकलं आणि त्या त्या चक्रावर हात ठेवला तरी देखील रेकी ऊर्जांना कॉल करून तुम्ही तुमच्या चक्रांना ऍक्टिव्हेट करू शकणार आहे. ओके. सो चक्र जाणून घेण्याच्या आधी ज्यांना प्रश्न पडला होता चक्र कसं चार्ज करायचं त्याचं उत्तर मी आता दिलेलं आहे. ओके. सो मी आज सकाळी क्लास घेणार होती पण मला आज मी 1:30 वाजता पोहोचली आहे, त्याच्यामुळे पॉसिबल झालं नाही. मी दुपारी 1:30 वाजता पोहोचली. तर ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे त्यांच्यासाठी उद्या सकाळी मेसेज टाकून दे लेव्हल 1 वर की सकाळी 6:15 वाजता तुमचा शक्तिपात होणार आहे. लेव्हल 1चा ज्यांचाही शक्तिपात राहिलेला आहे त्यांचा शक्तिपात उद्या सकाळी 7:15 वाजता आपण करून देणार आहोत. तर याच लिंकवर आपण जॉईन करायचं आहे. उद्या सकाळी 7:15 वाजता रेकी लेव्हल 1चा शक्तिपात आहे. ज्यांचाही काही कारणाने मागचा शक्तिपात मिस झालेला असेल तो घेऊ शकता. शक्तिपातासाठी महिलांच्या अडचणीचं बंधन नाही आहे, महिलांच्या प्रेग्नन्सीचं बंधन नाही आहे. सच्चे मन से सच्चे भाव से इन ऊर्जाओं का स्वीकार करो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल इस भाव से हम इसको आगे बढ़ा सकते. ओके. त्यानंतरचं दुसऱ्या नंबरचं जे चक्र आहे ते दुसऱ्या नंबरचे चक्र आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र रूट चक्रांच्या वर असतं ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र, ज्याचं बीज मंत्र आहे वम आणि रंग आहे केशरी. रंग कोणता आहे? केशरी रंग आहे आणि याचं बीज मंत्र आहे वम. आता हे चक्र आपल्या जीवनामध्ये काय काय प्रदान करतं बघा. नाभि से करीब 3 उंगल नीचे अवस्थित है यह चक्र काम शक्ति काम शक्ति का केंद्र यो अहम का परिचारक है. महिला पुरुषांना एकमेकांप्रती वाटणाऱ्या आकर्षणाचं केंद्र देखील स्वाधिष्ठान चक्र मानलं जातं. संबंधित अंग गोनेट ग्रंथी, जेनेटिक ऑर्गन्स, दोन्ही पाय की कुठल्याही व्यक्तीप्रती मनोभाव फक्त याच चक्रापासून प्रवाहित होत असतात. विचार, भावनात्मक आणि याचं तत्व जे आहे या चक्राचं जलतत्व आहे. जलतत्व रंग नारंगी आहे. प्रतिकूल प्रभाव जर असेल तर कफ आणि खोकल्याचा आजार होत असतो. त्याच्यानंतर शरीरावर कुठलंही जर स्वेलिंग असेल तर त्यालाही हे चक्र जबाबदार असतं. रंग नारंगी, गोनेट ग्रंथि के साथ संबंध यह चक्र जनन अवयव को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र है जातीय शक्ति और भावनाओं का केंद्र. स्त्री पुरुष आकर्षण का यही केंद्र है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन या संसार सर्जन. जर व्यक्ती याचा पॉझिटिव्ह गोष्टीने विचार करेल तर तो नवनिर्मिती करेल, शक्तीचा स्रोत तो बनेल. आणि जर या चक्राचं व्यक्ती संयमित होऊन स्वतःच्या जीवनाला परिपूर्ण करून इतरांच्या जीवनाला सुखी करण्याचं माध्यम करेल. नाहीतर आपण बघतो की स्वतःवर संयम नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला उद्ध्वस्त देखील केल्या जातं या चक्रावर नियंत्रण नसल्यामुळे. हे चक्र असंतुलित असेल आणि याचं जलतत्व असल्यामुळे सर्दी खोकल्यासारखे आजार नेहमी असतात. युरिन संबंधित प्रॉब्लेम असतात, म्हणजेच युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन पास न होणं. त्याच्यानंतर शरीरावर कुठेही स्वेलिंग असणं. स्त्री पुरुषाच्या जेनेटिक ऑर्गनचे प्रॉब्लेम म्हणजे पुरुषांमधले प्रॉब्लेम, महिलांमधले गायनिक प्रॉब्लेम, संतती होण्यासाठी येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टी या चक्रामुळे होत असतात. ठीक आहे. या चक्रामुळे आपण त्या गोष्टींना अनुभवत असतो. त्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. त्यानंतरचं चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र, ज्याला सोलर प्लेक्सिस चक्र म्हणतात. संपूर्ण जीवनामध्ये
संपूर्ण शरीराला ऊर्जा देणारं चक्र म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र आहे मणिपूर चक्र. आता मणिपूर चक्राचं बीज मंत्र आहे रम. कलर आहे पिवळा, रंग पिवळा. बीज मंत्र आहे रम. मणिपुर चक्र नाभि के करीब 3 अंगुल ऊपर अवस्थित है। यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से संपूर्ण भौतिक ऊर्जाओं का वितरण कर होता है. आता भौतिक ऊर्जांचं वितरण म्हणजे मला सांगा, पेपरला जायचं आहे, कोणाकोणाच्या पोटात गोळा येतो, म्हणजे मुलांचं जनरली, किंवा आपणही शाळेत विद्यार्थी होतो, पेपरच्या भीतीने जर पोटात गोळा येत असेल, हँडल्स करा बरं की पेपरला जाताना भीती वाटते, किंवा कुठेतरी प्रवासात जायचंय, महत्वाच्या कामाला जायचंय, एकदा तरी टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते. का होते? पोटात गोळा येतो, मणिपूर चक्र डिस्टर्ब होते. आता गंमत सांगते तुम्हाला, तर जीवनामध्ये तुमचं स्ट्रेंथ देणारं चक्र, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर बांधायचं आहे, ज्या काही भौतिक सुख सुविधांचं आहे, कुणाला आयफोन घ्यायचा असेल, कुणाला मॅकबुक घ्यायचं असेल, किंवा अजून काही घ्यायचं असेल, तर या मोठ्या छोट्या सगळ्या इच्छापूर्तीचं केंद्र म्हणजे मणिपूर चक्र आहे. ठीक आहे. भौतिक जीवनातल्या प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करण्यासाठी मणिपूर चक्र काम करत असतं. तर यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. भौतिक ऊर्जाओं का वितरण यही से होता है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो यहाँ स्वयं कड़ापन आ जाता है. संबंधित अंग पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर लिव्हर, गॉल ब्लॅडर, याचं तत्व अग्नितत्व आहे. कार्य शक्ति और बुद्धिमत्ता का प्रतीक, रक्त संबंधित रोग, अतिसार संग्रहणी, रंग पिवळा, ऍड्रेनल ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. मणिपुर चक्र पेट, लिव्हर, पित्ताशय याला नियंत्रित करतो. यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. पूरे शरीर में संपूर्ण एनर्जी देणारा चक्र म्हणजे सूर्य चक्र आहे. बघा आपली संस्कृती काय म्हणते. किती लोक जेवल्याबरोबर पाणी पितात? जेवण झाल्यावर 1-2 ग्लास पाणी पिणारे लोक कोण कोण आहे बघू द्या बरं. चला, बदल झाला लोकांमध्ये, म्हणजे सापडत नाही, एखाद दुसरे सापडतात आता. चला, व्हेरी गुड. अच्छा लगा इस बॅच में की जेवल्या बरोबर लगेच पाणी पिणारे जे लोक आहेत त्यांनी बंद करा. का बरं? लक्षात घ्या, आयुर्वेदानुसार जेवणाचा नियम काय आहे. जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं. एक भाग, जे आपली पचन संस्था चालू होते जेवल्यानंतर, अन्न पचनाची जी प्रक्रिया होते ती चालू असताना त्याच्यातनं जे गॅसेसेस बाहेर पडतात ते फिरण्यासाठी एक भाग सोडायचा आहे आणि एक भाग पाण्याने भरायचा आहे. पण पाणी, आता तुम्ही जेवलात, मस्त पोटभर जेवला आणि त्याच्यावर तुम्ही पाणी ओतलं, शरीरामध्ये जी अन्न पचनाची प्रक्रिया चालू झालेली असते, अग्निप्रदीप्त झालेलं असतं. काय म्हणते? उदर भरण नव्हे हे जाणी जे यज्ञ कर्म, पोट भरणं नाहीये, यज्ञ कर्म. आणि यज्ञात मध्ये तुम्ही अन्न नावाची आहुती टाकलेली आहे. जो भूकेतनं यज्ञ प्रदीप्त झालेला आहे त्याच्यात तुम्ही अन्न नावाची आहुती टाकली आणि वरून पाणी ओतलं, काय होईल? यज्ञ. अरे बाबा, जे शिकवते त्याच्याकडे तर लक्ष द्या. शक्तिपात काय आहे नंतर 5 मिनिटं शेवटी विचारा ना. मला कळतच नाही, आपण जे शिकतोय त्याच्याकडे लक्ष जर असलं, मग उद्या म्हणतील की मॅडम मणिपूर चक्र म्हणजे काय आहे. प्रश्न कोणता पडेल मग? कारण आता चक्र शिकवून राहिली, चक्रांकडे लक्ष नाही आहे. जेव्हा शक्तिपात शिकवलं तेव्हा शक्तिपाताकडे लक्ष नव्हतं. शक्तिपात काय असतो हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. दररोज आपल्याला युट्यूबवर व्हिडिओ मिळतात, त्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेनेशन आहे की नाही, बरोबर की नाही? सो आय रिक्वेस्ट यू, प्रत्येक विद्यार्थ्यांना, मग मी काय माहितीये का, मी आहे टीचर. टीचर म्हणजे मी, माझा मुख्य पेशा शिक्षकाचा होता. 15 वर्ष मुलांच्या सोबत शिकवलेला आहे. मग तो एखाद दिवस टीचर बाहेर येते, विद्यार्थी जेव्हा ऐकत नाही. आणि विद्यार्थी, टीचरला काय वाटते, आपण जे शिकवून राहिलो तिथे विद्यार्थ्यांचं लक्ष पाहिजे. मग जे लोक विषयाला सोडून प्रश्न टाकून राहिले, याचा अर्थ काय? मी जे आता शिकवत आहे त्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. मग आता त्याकडे लक्ष नाही आहे, मग परत प्रश्न पडेल, मॅडम ते मणिपूर चक्र काय काम करते ना ते समजलंच नाही बरं, जेव्हा मी उद्याचं सेशन घेत राहील. कारण उद्या तुमच्या चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आहे. उद्या खूप सुंदर अनुभव येणार आहे तुम्हाला.
सो उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका. उद्या प्रॅक्टिकली तुम्ही सगळ्या चक्रांना फील करणार आहे, ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे ते. सो शक्तिपाताला अटेंड करणं गरजेचं आहे. जर शक्तिपात ज्यांचा नाही झालाय त्यांना हे 10 दिवसाचं सेशन करून काही फायदा नाही. बरोबर. सो माझ्यातल्या टीचरला जरा जागवत नका जाऊ, कारण इतक्या वर्षापासून त्या टीचिंग फील्ड सोबत सोबत थोडं स्पिरिच्युअलिटी वाढली आहे, खूप शांत झालेली आहे मी. पण ते टीचर जागा झाला की विद्यार्थ्यांची चुका दिसतात मग. ओके, चला, कम टू द पॉइंट. चला आता आपण पुढे जाऊ. स्वादिष्टान चक्र, आपलं कुठलं चक्र चालू होतं मग, अशी लिंक तुटते. रूट चक्र झालं, मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हा जीवनामध्ये आनंद, जर शक्तीचा स्रोत असेल तर व्यक्ती जीवनामध्ये संपूर्ण आनंदी आपण जगू शकतो. आणि जर हा चक्र इनबॅलन्स असेल तर ईर्ष्येमध्ये जगतो. समोरच्यानी जर नवीन गाडी घेतली, त्याच्याकडे काय 2 नंबरचाच पैसा येतो, आई वडिलांचीच इस्टेट त्याला भेटलेली आहे, असे जे विचार येतात मणिपूर चक्र इनबॅलन्स असल्याने. कि तेरा मंगल आ गए उसके घर में, हम भी कोशिश करेंगे हमारे घर में भी आ जाएंगे. लोकांचा नेचर असतो, इसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों. मणिपूर चक्र आलं लक्षात. लोकांच्या आनंद झाला की आपल्या मनामध्ये पोटामध्ये गोळ्यात, अरे याला भेटलं मला नाही भेटलं. म्हणजे मणिपूर चक्र काय आहे, तशा व्यक्तीचं ब्लॉक आहे. आणि असं जर सतत ब्लॉकेजेस ठेवले, म्हणून सांगते की दुसऱ्यांच्या आनंदात जेव्हा व्यक्ती आनंद मानायला शिकतो, तेव्हा नकळतच चेहऱ्यावर ईश्वर आपल्याला एक सुंदर स्माइल गिफ्ट करतो. उद्या आपण त्याचा अनुभव घेणारच आहे. या चक्राचं जे तत्व आहे ते तत्व आहे अग्नितत्व. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनते जा रहा है, पर शायद वो अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी ईर्ष्या और द्वेष के चक्कर में आकर अपने वास्तविक जीवन के आनंद को वो भूल रहा है. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, स्किन डिसीज होतात, त्याच्यानंतर दस्त, उलटी आहे, डायरिया, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, पिंपल्स, वजन वाढणं, वजन कमी होणं, एलर्जी, इन्फेक्शन, एवढे सगळे आजार या मणिपूर चक्राच्या इनबॅलन्समुळे होत असते. आता जर अशा काही समस्या असेल, लक्षात येत आहे ना कुठल्याच्यात कुठलं चक्र जबाबदार आहे आणि कुठल्या चक्रावर आपल्याला जास्ती काम करायचं आहे. माणसाच्या जर सतत सतत प्रयत्न करून जर भौतिक जगातातील गाडी, घर, बंगला ह्या इच्छा पूर्ण होत नसतील, कुठल्या चक्राला हील करायचं आहे? मणिपूर चक्र, जे नाभीच्या 3 बोट वर उपस्थित आहे. त्यानंतरचे चक्र आहे हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, हार्ट चक्र, हृदय चक्र. या चक्राचं महत्व काय आहे? दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार का प्रतीक है. हृदय चक्र निश्चल प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, साधना यो प्रेम का प्रतीक आहे. आपले ऋषीमुनी याच चक्रांना हील करण्यासाठी विशेष बल दिया है, कारण जब तक यह चक्र जागृत नहीं होता, ठीक है, आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होता, बिना किसी शर्त किसी को भी प्रेम करना. म्हणजे आता बघा, आपण आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतो, त्यांच्यासाठी आपण जीवाचं रान करतो असं समजा, आणि सगळं काही त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. प्रत्येक पालक त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त मुलाचं करायचा प्रयत्न करतात. पण हे करत असताना कुठेतरी त्यांच्याही अपेक्षा असतात की त्याच मुलांनी म्हातारपणात त्यांची काळजी घ्यावी, त्यांचा सांभाळ करावा. असे कुठलेच आई वडील नसतात की त्यांना वाटतं की जा बेटा, अब तू सेटल हो गया, हम हमारा देख लेंगे. पण आजच्या काळात तशी ही संस्कृती निर्माण व्हायची वेळ आलेली आहे. तर निश्चल प्यार, बिना शर्त प्यार, म्हणजे जणू आई वडिलांनी मुलांचं केलं आणि कुठेच काही अपेक्षा केली नाही.
आणि या पद्धतीचं प्रेम या हृदय चक्राला ऍक्टिव्हेट करतं. अगदी गरजू लोकांच्या तुम्ही मदतीला जाणं. ठीक आहे. लिव्हर तत्व जे आहे याचं एअर आहे. कार्य आहे प्रेम आणि भावना, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल, प्रेमाचा अभाव. रंग याचा हिरवा आहे. या चक्राचा रंग आहे हिरवा. थायमस ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे. हे चक्र लिव्हर, त्याच्यानंतर लंग्स आणि हृदय यांच्या संपूर्ण सिस्टमला नियंत्रित करत असतं. कार्यक्षेत्र आहे प्रेम व भावनाओं का केंद्र. प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है, शक्ति का स्रोत है। प्रेम या धिक्कार और भय, किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता का भाव आने पर वह स्वयं से व और से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा। धिक्कार की भावना रखते हुए अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाएगा। इस चक्र का संबंध वायु तत्व से है। या हृदय चक्राचा संबंध वायु तत्वाशी आहे. वायु तत्व के असंतुलित होने से व्यक्ति की नर्वस सिस्टम पर बुरा असर पडता है. त्याच्यामुळे हार्टची बिमारी, बीपीचा त्रास, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार देखील याच चक्रामुळे येत असतात. ठीक आहे. आत्महत्या करण्याचे विचार देखील याच चक्रामुळे व्यक्तीला येत असतात. त्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. यह चक्र संचारक का केंद्र है. माझ्याकडे म्हणजे मी सांगितलं एक केस आलेली होती आणि जेव्हा ती व्यक्ती माझ्याकडे आली चक्र स्कॅनिंगसाठी, मी जेव्हा चक्र स्कॅन केले त्यांचे थ्रोट चक्र 100% ब्लॉक होता. आणि जेव्हा मी त्यांना हॉस्पिटल ऍडमिट व्हायचं होतं मग त्या नंतर सांगितलं, त्यांनी एक फाईल बाहेर काढली अँड ऑन दॅट टाइम शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर आणि त्यांना किमोसाठी हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचं होतं. मी त्यांना एकच प्रश्न केला की तुम्ही मनातलं व्यक्त होत नाही का. त्यांचं उत्तर होतं नाही. व्यक्त होणं का गरजेचं आहे बघा. जर ती महिला तिचे जे मी तुम्हाला लेव्हल 1 ला सांगितलं की रोज कागदावर लिहा, जे काही सफरिंग आहे ते कागदावर लिहा. त्याच्याने काय होईल, हळूहळू तुम्ही त्या सगळ्या नकारात्मक भावनांना रोज रोज काढून 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 क्लीन होऊन टाकाल. रोज जर स्वच्छ घर केलं, झाडतो, तर तेवढा कचरा निघेल का. घरात रोज झाडू सकाळ संध्याकाळ तुम्ही झाडझूड केली तर त्याच्याने काय होईल, घरात स्वच्छता राहील. त्याच पद्धतीने विचारांचं गार्बेज जे त्यांचं इथे अडकलं होतं व्यक्त न झाल्यामुळे, कुठेच त्यांनी वाट मोकळी करून दिलेली नव्हती. आणि त्याचं रिझन होतं की शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. म्हणून कुठल्या तरी मार्गाने व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. तर थ्रोट चक्र जे आहे, गळा, लंग्स, हार्ट, आपलं जे हृदय आहे, त्याच्यानंतर लिव्हर आणि शरीराच्या ब्लड सर्क्युलेशन सिस्टमवर इफेक्ट करत असतं. रंग याचा आहे आसमानी म्हणजेच हलका निळा. थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. गळा आणि लंग्सला नियंत्रित करतो. शक्ती का स्त्रोत, जर एखाद्या व्यक्तीचा आपण आधार बनू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीचा आपण काय करू शकतो, जीवनामध्ये अधिक दुःख पण निर्माण करू शकतो. चॉईस आपली की आपल्याला कुणाचा तरी आधार बनायचा आहे की त्याच्या जीवनामध्ये दुःखांचं कारण बनायचं आहे. ही आपली स्वतःची चॉईस असणार आहे. साधक या सज्जन व्यक्ति के सदैव आभार और गुणगान गाकर दुख सुख के सागर में तैरते रहेगा. किंवा मग सतत कटकट, हे नाही ते नाही ते नाही ते नाही, कमतरता आणि यांनी असं केलं त्यांनी असं केलं म्हणून स्वतःही दुःखी राहील आणि शब्दांनी आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांच्याकडे कटकट करून त्यांच्याही जीवनामध्ये दुःखांचं कारण बनेल. चॉईस उसकी. ठीक है. चॉइस उसकी रहेंगी कि वो किस तरह इन ऊर्जाओं को देखता है. तर विशुद्ध चक्राचं तत्व आकाश तत्व आहे आणि आकाश तत्व असंतुलित होने से त्रिदोष होते. व्यक्ती वात पित्त कफ के प्रॉब्लेम में आता है. आपल्या घरात असे कोणी वृद्ध आहे का की जे खोकलत असतात, बघितलंय. आपल्या घरात एखादी वृद्ध व्यक्ती आहे जी असं करत राहते वारंवार, बघितलंय आपल्या आजूबाजूला. ऐसा क्यों होता है. त्या वयात
त्यांची अवस्था कशी असते माहितीये का? कुछ बातें वो लोगों से कह भी नहीं सकते और सह भी नाही सकते. कारण त्यांना त्यांचं मन मोकळं करायला कोणी नसतं, किंवा प्रत्येक गोष्टी शेअर केल्या जात नाही. आणि त्यांना मी सांगितलेली कागदावरची टेक्निक माहित नाही, की स्वतःचं सफरिंग स्वतः कागदावर लिहून जाळून टाका. त्याच्यामुळे ते इथे साठतं. आणि ते व्यक्त न होता आल्यामुळे ते खोकल्याच्या स्वरूपात, एखाद्या ठसकच्या स्वरूपात, आपण म्हणून ना ठसका लागला, त्या पद्धतीने ते व्यक्ती जगत असतात. अशी जर व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल तर समजून घ्या, त्यांनी मनामध्ये खूप सारं ओझं ठेवलेलं आहे आणि ती व्यक्ती व्यक्त होऊ शकत नाही. आणि ती व्यक्ती जर जवळची असेल, त्या व्यक्तीशी मायेने संवाद साधा. आज कसं आहे ना, कुटुंबामध्ये ऑलरेडी लोक कमी आहेत आणि एकमेकांसोबत सहभावनापूर्वक संवाद खरोखर कमी झालेला आहे. मी आजचा आपल्या क्लासचा डेट आहे, गेल्या 8 दिवसांपासून लोकेश सरांची फॅमिली बघते, की दररोज 3 जण बसून क्लास अटेंड करतात. आणि क्लास झाल्यानंतर कुठेतरी ते संवाद पण करत असतील, विषय हा असेल किंवा इतर. तर कुठेतरी वाटतंय की बॉन्डिंग आहे एकत्रितपणे बसण्याचं. घरामध्ये संवाद सुरू आहे, बरोबर का लोकेश सर? संवाद असतो ना घरामध्ये एकमेकांसोबत. असतो असतो, संवाद असतो. चला छान. कारण नशीबवान आहात सर, की तुम्ही दररोज आई वडिलांसोबत, नाही तर आज बरेच घरं एकाकी पडलेले आहेत. मुलं बाहेरगावी नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर निघतात आणि तिकडे त्या मुलांचा एकाकी संघर्ष चालू असतो. इकडे आई वडिलांचा त्यांच्या विरहात वेगळाच संघर्ष चालू असतो. आणि मग फक्त 4 भिंती म्हणजे घर असतं. पण घर त्याला म्हणत नाही. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या नात्यांनाही अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. फक्त शब्दांनी बोलणं म्हणजे नाही, त्या शब्दातूनही प्रीत झरावी. म्हणजे इतकं सुंदर ते कविता आहे, पण आपण कुठेतरी त्या शब्दांना गमावलंय. सो लोकेश सर, अभिनंदन की तुम्ही त्या ऊर्जांसोबत जगताय. क्या? तर लक्षात घ्या की या पद्धतीने विशुद्ध चक्र अभिव्यक्तीचं माध्यम आहे. तर व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. आणि ते व्यक्त होणं पॉझिटिव्हिटीने असू द्या. कारण कसंही जगला तरी या जगण्याला अंत आहे, या जीवनाला अंत आहे. आणि म्हणून फॅमिली फर्स्ट. जोपर्यंत ही नाती आपल्याकडे आहे ना, त्या नात्यांना, त्या व्यक्तींना बांधून ठेवा. आणि बांधण्यासाठी एकच उपाय आहे, प्रेमाचं बंधन. तुम्हाला सांगते, आपल्या क्लासमध्ये एक छोटासा मुलगा आहे, कदाचित आजही क्लासमध्ये 11-12 वर्षाचा आहे. मी त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. अगदी काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या वडिलांना गमावलं. तुम्ही मध्ये मध्ये ऐकत असाल की मी माझ्या आईला हिलिंग दिलं म्हणणारा एक छोटासा मुलगा हात वर करतो. इतक्या कमी वयात त्यांनी स्वतःला सावरलं. 11-12 वर्षाचा असेल आणि आईला सावरण्याचा प्रयत्न करतो. मगाच्या सेशनमध्ये तो बोलला आता रेकी मास्टर लेवलच्या, की मी आता राहू शकतो चांगला, पण आईचं दुखतं. आई आजारी असते, त्याला त्याचा पण तणाव असतो, पण तो म्हणतो की मी माझ्या आईला हिलिंग करतो. विचार करा. ह्या रेकीमुळे तो म्हणतो की मला तो कॉन्फिडन्स आलेला आहे, की एक 11 वर्षाचा मुलगा मोठ्या दुःखात न गेल्यानंतर लोक खचतात, पण तो स्वतःलाही सांभाळतोय आणि आपल्या आईचाही आधार बनतोय. आणि म्हणून सांगते की आपले शब्द जेव्हा, कारण थोट चक्र शब्दांचं माध्यम आहे, एखाद्याच्या कानापर्यंत पोचतात, तर ते त्याचा आधार बनणारे असू शकतात, व त्या नात्यांना तोडणारे पण बनू शकतात.
प्रत्येकाने फक्त आपला संकल्प केला की माझे शब्द जेव्हा दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोचतील तर ते त्याच्यासाठी काटे बनतील की प्रेमाचा आधार बनतील, त्याला दुःखातनं बाहेर काढणारं माध्यम बनतील. चॉईस आपली असणार. दॅट इज ओनली अवर चॉईस. सो जेव्हा एखादा व्यक्ती या दबावामध्ये असतो तर तो व्यक्ती खोकलत असतो व्यक्त न झाल्यामुळे. आणि हे का होत असतं? जेव्हा तो जीवनातलं दुःख बोलू नाही दाखवू शकत नाही, कह भी नाही सकता और सह भी नाही सकता, अशी त्याची अवस्था असते, तेव्हा ते खोकल्याच्या माध्यमातनं किंवा अचानक त्याला ठसका लागतो वारंवार, हे त्यामागचं रिझन आहे. काही करायचं नाहीये, त्या व्यक्तीच्या पाठीवर आधाराचा हात बना. तो व्यक्तीच्या जीवनातलं थोडं तरी दुःख कमी करून विथ स्माइल त्यांना जगण्याचा आधार बना. त्यानंतरचं चक्र आहे आज्ञाचक्र. आणि आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आहे, दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेलं. ललाट के दोनों भुवों के मध्य में थोड़ा ऊपर अवस्थित है। यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है। व्यक्ति का इंटेंशन पावर अंतर ज्ञान इसी चक्र से विकसित होता है। इस चक्र के विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है। यह आध्यात्मिक विकास के लिए ये चक्र बहुत महत्वपूर्ण है. सुपरनील ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, संपूर्ण नर्वस सिस्टम आणि रंगड याचा डार्क निळा, अंतरप्रेरणा, इच्छाओं का केंद्र. असं कोणाला झालंय का की एखाद्या मित्राची, मैत्रिणीची, नातेवाईकाची आठवण आली आणि अचानक ती व्यक्ती तुम्हाला फोन करते किंवा भेटली आहे? होतं असं? एखाद्या मित्राची आठवण आली, अचानक फोन आला, चला मेसेज मध्ये आली, येस येस. होतं. ज्यांना असं होतं की मित्राचा, मैत्रिणीचा, नातेवाईकाचा आठवणले, बऱ्याच लोकांनी हो आन्सर टाकलेला आहे. हे रिझन की तुमच्या मधली टेलिपॅथिक पॉवर ऍक्टिव्ह आहे. आणि रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण हीच पॉवर ऍक्टिव्हेट करत असतो की तुम्ही जगाच्या पाठीवर इंटेन्शन पाठवून एखाद्याचं व्यसनही सोडवू शकता. जसं एखादा मुलगा मोबाईल पाहतो, त्याला तुम्ही किती म्हटलं रे बाबा मोबाईलला हात नको लावू, नको लावू, फायदा होईल का? नाही. एखादा व्यक्ती खूप राग करतो आणि त्याला म्हटलं रे मूर्खा तू किती राग करतो, तर त्या राग कमी होणार का? नाही, वातावरण बिघडेल. पण टेलिपॅथी, रेकी मधल्या सेकंड लेवलच्या टेलिपॅथीच्या ऊर्जातनं तुम्ही अशा सगळ्या प्रॉब्लेमला त्या समोरच्या व्यक्तीशी न बोलता सॉल्व्ह करू शकता. त्या समोरच्या व्यक्तीशी न बोलता तुम्ही त्या व्यक्तीला टेलिपॅथी देऊन, टेलिपॅथिक एनर्जीद्वारे माइंड टू माइंड कनेक्शन स्थापित करून तुम्ही त्या व्यक्तीला जे काही म्हणवायचं पॉझिटिव्ह, बरं एखाद्याची प्रॉपर्टी नाही नावावर लिहून घ्यायची आहे टेलिपॅथी करून. ठीक आहे, चुकीच्या वगैरे कामासाठी रेकी वापरता येत नाही. पण तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल इस भावना से आप रेकी को अवश्य ही इस्तेमाल कर सकते हैं. तर इंट्युइशन पॉवरचं केंद्र, कार्यक्षेत्र इच्छा आणि प्रेरणांचं केंद्र, अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने का आदेश यही चक्र देता है. सूझबूझ यही चक्र देता है. व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा यही से अंकित होता है और उसी के अनुरूप हमें फल मिलता जाता है. यही पर आत्मा का निवास स्थान माना गया है. आज्ञा चक्र व्यक्ति के दिव्य शक्ति का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र विकसित होने पर टेलीपैथी और इंट्यूशन शक्ति का विकास होकर होता है. इसे शिव नेत्र भी कहा जाता है. शक्ती का स्रोत, जागृती. नवीन इन्व्हेन्शन कुठे होतं? कुठलीही गोष्ट जगामध्ये दोनदा क्रिएट होत असते, एकदा माइंड मध्ये आणि एकदा नंतर त्याच्यावर ऍक्शन घेऊन प्रत्यक्षात. जसं एखादा हा पेन आहे, हा पेनही पहिले कुठे बनला? कुणाच्या तरी माइंड मध्ये बनला, मग त्याच्यावर ऍक्शन झाली आणि मग प्रत्यक्ष अस्तित्वात आला. माझ्या मैत्रिणीला एखादी रेसिपी बनवायची असते, पहिले कुठे तयार होते? माइंड मध्ये. आणि मग त्याच्यावर म्हणजे सगळ्या वस्तू इंडिग्रेंट जमा करून मग ती वस्तू प्रत्यक्षात बनते. कलाम सरांच्याही रॉकेट कुठे आला? सगळ्यात पहिले माइंड मध्ये आला, मग त्यांनी सामानांची जुळवाजुळव केली आणि मग आपल्या भारताला पहिलं मिसाईल मिळालं, पहिलं रॉकेट मिळालं आपल्याला. आता लक्षात घ्या की या पद्धतीने थर्ड आय चक्रामध्ये आपण जे विचार प्रेरित करू, म्हणून लक्षात घ्या
पॉझिटिव्ह विचार प्रेरित करणं किती महत्वाचं आहे, कारण हे पेरणीचं उगमस्थान आहे, इंट्युशनचं केंद्र आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे आहे, ते वारंवार आपल्याला थर्ड आय पर्यंत सांगायचं आहे. मैं स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. बरोबर की नाही? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य माझ्या जीवनाचा भाग आहे, असं आपल्याला याच चक्रांच्या मदतीने डिक्लेअर करायचं असतं. किसी भी प्रकार के साधना द्वारा सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा बिना साधना के कारण व्यक्ती क्रोधमय जीवन सतत त्याचं असणं म्हणजे घरामध्ये कटकट. घरचे लोक म्हणतात काय आलं रे बाबा एकदाच घरी, झाली कटकट सुरू, असं व्यक्तिमत्व नाही पाहिजे. तुमच्या असण्याने, तुमच्या प्रेझेंटेशननी घरात मध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. आणि ते इंट्युशन आपल्याला थर्ड आय मध्ये मिळत असतं. सेकंड लेवल मध्ये जी आपण टेलिपॅथी किंवा डिस्टन्स हिलिंग करतो, त्याच्यातनं तुमच्या नोकरीमध्ये बढती, घरामध्ये प्रगती, अशा पॉझिटिव्ह प्रत्येक कामासाठी आपण या थर्ड आय चक्राचा उपयोग करू शकतो. त्यानंतर अखंड ऊर्जांचं एंट्रन्सचं प्रवेशद्वार म्हणजे क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र, सर के ऊपर मध्य में स्थित अवस्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है। निर्विकार, कोई भाव नहीं, सम विचार नाही, शून्यता, अंतर्ज्ञान, अगदी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थिती ज्याला म्हणू, तो म्हणजे थर्ड आय आपलं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह होणं. पिनेल ग्रंथी सोबत याचा संबंध आहे. रंग जांभळा, कार्यशक्ती, आध्यात्मिक. या चक्रातनं आध्यात्मिक प्रगती होत असते. कुणीतरी लास्ट स्टेजच्या व्यक्तीला बघितलाय का? एखाद्या व्यक्तीची लास्ट स्टेज होती, असा जर व्यक्ती तुम्ही म्हणजे मृत्यू शय्येवरचा व्यक्ती जाताना जर तुम्ही बघितला असेल, तर त्या व्यक्तीला झटके येतात. जर तुम्ही अनुभव घेतला असेल, त्या व्यक्तीला झटके येतात. ते झटके कशासाठी येतात? प्रत्येक व्यक्तीसाठी मोक्षाचं द्वार ओपन होत असतं. पण जो व्यक्ती कुठलीही साधना करत नाही, कुठलंही मेडिटेशन, कुठल्याही आध्यात्मिक यात्रेवर नसतो, तर तो त्या झटक्यांना घाबरतो, कारण त्यांनी याआधी कधीच अनुभवलेलं नसतं. आणि ते काही क्षणासाठी ओपन झालेलं मुक्तीचं द्वार बंद होतं. आणि मग त्या व्यक्तीचे जाताना डोळे ओपन राहतात, तोंड उघडं राहतं. मग आपण म्हणतो तोंडातनं प्राण गेला, डोळ्यातनं प्राण गेला, या पद्धतीने आपण म्हणत असतो. आणि ज्या व्यक्तीचा प्राण खरोखर क्राऊन चक्रातनं जात असतो, त्या व्यक्तीला म्हणतो बापरे, असं वाटतं की किती प्रसन्न मुद्रेत ही व्यक्ती झोपलेली आहे. हा अनुभव त्या मृतदेहावरून देखील घेतला जातो. तर हे जे चक्रांची एनर्जी आहे, ही या पद्धतीने आपल्या जीवनात होत असते. पण इथून हे मुक्तीचं द्वार आहे आणि जिवंत असताना एनर्जी ग्रहण करण्याचं द्वार आहे, की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्राण ऊर्जा आहे, ती प्राण ऊर्जा आपण इथूनच अनुभव करू शकतो. दिसत नाहीये, अनुभवायची आहे का? आपण जिवंत, आपली प्राण ऊर्जा चालू आहे. ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे रेखीचा, ते सगळेजण हे ऊर्जा जाणवू शकतील. दोन्ही हँड ड्रॉप करा. थँक्स टू मी, थँक्स टू रेखी म्हणा. आणि इथे हात लावा. इथे कसं तुम्हाला काहीतरी टच करायचं नाही, टच करायचं नाही, फक्त इथे हात हात असा ठेवा. तुमच्या हातांमध्ये एक असा प्रवाहाला तुम्ही कुठेतरी थांबवलाय, असं तुम्हाला जाणवेल. जाणवला? चला, ये ग्रेट. इकडे आले उत्तर बघा. इथे काहीतरी तुम्ही प्रवाह थांबवला असं फिलिंग होईल. करून बघा. ज्यांचा शक्तिपात झालेला आहे प्रत्येकाला जाणवेल हे. आलं लक्षात? चलो ग्रेट. हे काय, आपली प्राण ऊर्जा चालू आहे. आणि तुम्ही एखाद्या गेलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर असा हात ठेवून जर बघितला, म्हणजे जी व्यक्ती डेड बॉडी तुमच्या समोर आहे आणि तिथे तुम्ही फक्त दोन्ही हात रब केला आणि हात ठेवला, तुम्हाला शून्य एनर्जी जाणवेल. हम जिंदा है, इसलिए हमें यहाँ पे एनर्जी का फ्लो हो रहा है. ती प्राण ऊर्जा निरंतर आपल्या सोबत आहे. कशी? ते नाही का, याची ऍड पाहिली होती का तुम्ही? एक ग्लुकॉन ची ऍड यायची, ते सूर्यातनं ते. तर तिथे काय झालं, सूर्य एनर्जी खेचतो असं होतं. आपल्यासाठी काय, ब्रह्मांड आपल्याला प्राण ऊर्जा देतोय. तो पाईप, आपल्या अदृश्य असा पाईप इथे कंटिन्यू आपल्या डोक्यावर चालू आहे. आणि जोपर्यंत त्या प्राण ऊर्जाचं अस्तित्व आपल्या डोक्यावर आहे,
तोपर्यंत आपण या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीने आणि आनंदाने जीवन सहजतेने जगू शकतो. ओके. चला, छान. बऱ्याच लोकांना ह्या ऊर्जा जाणवल्या. या पद्धतीने आपले हे जे 7 चक्राज आहे, या 7 चक्राची एनर्जी आपल्या जीवनावर अफेक्ट करते. लक्षात घ्या, खालचे वरचे म्हणजे वरचे 3 चक्र जे आहे, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र, हे आध्यात्मिक विकासासाठी कारणीभूत चक्र आहे. आणि भौतिक जगतासाठी मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि रूट चक्र, हे खालचे 3 चक्र भौतिक जीवनासाठी आहे. आणि हृदय चक्र या दोन्ही गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवत आहे. जो सेंटर ऑफ द चेस्ट असलेलं हृदय चक्र, खालचे 3 चक्र म्हणजे हृदय चक्राच्या खाली कोणतं कोणतं आहे? मणिपूर चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि रूट चक्र. वर कोणतं कोणतं आहे? थ्रोट चक्र म्हणजे देवाचं नामस्मरण करतोय आपण, 13 मंगल वाली भावना से अच्छे शब्द, अच्छे विचार और ऊर्जा. आणि इकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे. मणिपूर चक्र, अशी नोकरी पाहिजे, एवढे कमवायचे आहे. जेनेटिक ऑर्गन, वैवाहिक जीवनासाठी रिलेटेड असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र, पती पत्नीच्या नातेसंबंध, उत्तम संपत्ती त्याच्यासाठी. आणि रूट चक्र म्हणजे जीवनामध्ये स्टेबिलिटी, स्थिरता याच्यासाठी असलेलं आवश्यक असलेलं चक्र. आणि हृदयातल्या करुणा आणि प्रेमाने वरच्या ऊर्जा आणि खालच्या ऊर्जांना आपण बॅलन्स करतो. क्रोधाला बॅलन्स करतो, नकारात्मकतेला, अच्छी अच्छा भी बोल नाही का, घरी नाही आहे खायला आणि लोकांना देऊन देऊन दिलं वाटून, असंही भावना नाही पाहिजे. तो इसका मतलब जिंदगी में हर चीज का बैलेंस होना जरूरी है. तर मग आता तुम्हाला जर चक्रांचं नॉलेज समजलं असेल, तर आता अमुक एक व्यक्ती असा वागतो तर का वागतो याचं उत्तर मिळालं का तुम्हाला? त्याचं बिहेवियर पॅटर्न नेमकं. मग आता काय करायचं? आता तो व्यक्ती जबाबदार नाही, त्याचं हे चक्र इनबॅलेन्स आहे. पाणी चार्ज करायचं आणि विशेष करून रोज त्याला हातात जेव्हा पाणी नेऊन द्याल, त्या चक्रासाठी अफर्मेशन द्या. ऑफिसला जर बॉटल नेत असेल पाण्याची, त्या पाण्याला अफर्मेशन द्या की या ऊर्जांमुळे ही व्यक्ती इतकी सुंदर ऍक्टिव्ह होते. त्या व्यक्तीमध्ये प्रेमाची सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. ओके. तर आज जे चक्र आपण शिकलो ना, उद्याच्या सेशनमध्ये आपण या चक्रांचं क्लिन्झिंग पण करणार आहे. म्हणजे असलेल्या सगळ्या नकारात्मकतेला, कारण चक्र फक्त शरीरावर इफेक्ट करत नाही, जीवनाच्या विविध ऊर्जांवर इफेक्ट करतात. तर आपण सगळ्या निगेटिव्हिटीला आपण रिलीज पण करणार आहे आणि पॉझिटिव्ह ऊर्जांचा आपण संचय पण करणार आहे. तर जीवनामध्ये आपण संपूर्णतः सकारात्मक ऊर्जांना अट्रॅक्ट करून नकारात्मक ऊर्जांना उद्या काढून टाकणार आहे. तर मी उद्या तुमचं 7 चक्राचं एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे, ज्यात तुम्ही फिजिकल पेन कमी झालेला अनुभवणार आहे आणि मानसिक स्थिरता आणि रिलॅक्सेशन पण एक्सपिरियन्स करणार आहे. तर उद्याचं मेडिटेशन मिस करू नका. आणि परवा जे शनिवार असला तरी आपलं सेशन राहणार आहे, कारण काल अक्षय तृतीयेमुळे सुट्टी होती. तर परवाच्या सेशनला मी तुम्हाला मनी मंत्र देणार आहे, आजार आणि त्याचा प्रोटोकॉल देणार आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईपर्यंत, शेवटचा हँडरेज डाऊन होईपर्यंत प्रश्नांची उत्तरं देणार आहे. सगळ्यात महत्वाचं, आज गुरुवार आहे. प्रत्येक गुरुवारी आपण लेवल 2 आणि लेवल 3 चे ऍडमिशन चालू करत असतो. ज्या लोकांनाही सेकंड आणि थर्डला ऍडमिशन घ्यायची आहे, तर आपली बॅच चालू होणार आहे 5 मे पासून. सेकंड वरची बॅच चालू होणार आहे 5 मे पासून. आपली बॅच सुरू होणार आहे. फी आहे 4 कोर्सेसची मिळून फक्त 5,000 रुपये. रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, या 4 कोर्सेसची फी मिळून 5,000 रुपये आहे. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन दोन्ही तुम्ही अटेंड करू शकता. शक्तिपात मात्र पर्सनली जेव्हा सकाळी पहाटे दिला जातो तेव्हा अटेंड करणं गरजेचं राहील. लेवल 2 चा वेगळा शक्तिपात राहील, मास्टर लेवलचा वेगळा शक्तिपात राहील. आणि तुम्हाला जेवढेही लोक ऍडमिशन घेतील सेकंड लेवलला, त्यांना लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल असे ISO सर्टिफाईड असलेले 3, जे MSME आणि ISO सर्टिफाईड असलेले 3 सर्टिफिकेट तुम्हाला PDF द्वारे मिळणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपली सेकंड लेवलची बॅच सोमवारी सुरू होईल, शनिवारपर्यंत ही बॅच संपेल. लाईफ टाईम ऍक्सेस आहे आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याशी पर्सनली
बोलू शकता आता, कारण सगळ्यांना वेळ देणं शक्य नाहीये. आता तुम्ही म्हणाल मॅडम लेव्हल 1चं सर्टिफिकेट सगळ्यांना का देणार नाही, त्याचं रिझन तुम्हाला सांगते. तुम्हाला माहिती आहे आता 217 218 लोक प्रेझेंट आहेत सर्टिफिकेटसाठी. ग्रुपवर 1000 लोक असतात आणि 600 700 लोक फॉर्म भरतात, ज्यांनी क्लास अटेंडही केला नाही. असं 2 बॅचेसमध्ये झालं. आणि तेव्हापासून आपण एक नियम केला की जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलला ऍडमिशन करतील त्यांना आपण लेव्हल 1, लेव्हल 2 आणि मास्टर लेव्हल असे 3 सर्टिफिकेट देणार आहे. प्रत्येक कोर्सचा लाईफ टाईम ऍक्सेस आहे, कितीही वेळा तुम्ही रिपीट करू शकता. प्रत्येक नोट्स आणि पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. आणि प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करते की बॅच रिपीट अवश्य करा. कारण पहिली लेवल पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सगळे कोर्सेस शिकता, तर तुम्हाला काय करायचंय, शिकताना समजतं, असं वाटतं की मला समजलंय. पण हे सगळे प्रॅक्टिकल करून बघायचे आहेत. मग प्रॅक्टिकल करताना काय होतं, आता काही लोक विचार करतात की नाही आम्ही कधीतरी बघू. उद्या जीवनात कधीच येत नाही, जो येतो आज मध्ये येतो. तर आज जर तुम्ही ऍक्शन घेतलात तर आय एम विथ यू, मी तुमच्या सोबत आहे. आणि तुम्हाला मी प्रत्येक याचं गाईड करेन. आता प्रॅक्टिस केली, 90 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये कुठे अडलात, तर मी तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्ही मला विचारू शकता की मॅडम मला इथे अडचण आली आहे, मी कशा पद्धतीने करायचं आहे. स्वसंकल्प करून जर आतापर्यंत ठीक करायचं असतं तर आपण सगळ्या गोष्टी ऑलरेडी ठीक करून घेतल्या असतात. म्हणतात ना, आयुष्यामध्ये हात पकडून करून घेणारं कोणीतरी पाहिजे. तर ते हात पकडून करून घेण्याचं काम मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुमची 90 डेजची प्रॅक्टिस कशी करताय, काय करताय, ते पूर्ण गायडन्स माझ्याकडनं राहणार आहे. तर आज ग्रुपवर तुम्हाला पूर्ण सेकंड आणि थर्ड लेवलचं सिलेबस डिटेलमध्ये येणार आहे. तुम्हाला अगदी जगाच्या पाठीवर डिस्टन्सने कुठेही कशा पद्धतीने हिलिंग करायचं ते शिकणार आहे. विश बॉक्स, सकारात्मक इच्छांचा विश बॉक्स पूर्ण करणं, त्याच्यानंतर कर्मा मेडिटेशन, त्याच्यानंतर डिस्टन्स हिलिंग जे सेकंड लेवलचं सगळ्यात महत्वाचं आहे, सायकिक अटॅक काढणं थर्ड लेवलचं, सायकिक सर्जरी, ध्वनी विज्ञान, असं खूप मोठा सिलेबस आहे. पेंडुलम डाउजिंगच्या मदतीने वास्तू हिलिंग करणं, चक्रा हिलिंग करणं, त्याच्यानंतर कुठल्याही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देणं, भविष्यातील प्रश्नांचा शोध घेणं, आणि क्रिस्टल थेरपी. कारण क्रिस्टल हे खूप मोठं नॉलेज आहे. तर तुम्हाला त्या क्रिस्टलचा उपयोग ऍज अ हिलर म्हणून कसा करायचा, लोकांना रेमेडीज कशा द्यायच्या, हे सगळं आपण शिकवणार आहे. 25 दिवसांचा जवळपास आपलं सेशन राहणार आहे. आपलं सोमवार ते शुक्रवारच सेशन असतं. पण सध्या आपलं जे सेशन आहे ते सेशन कसं राहणार आहे, जोपर्यंत म्हणजे आता फक्त दर महिन्यात आपण एंडिंगला सुट्ट्या असतात काही दिवस स्कूल आपल्या क्लासेसला वर्षातनं. पण तुमचं सेकंड लेवल कम्प्लीट होऊन मास्टर लेवल जवळपास झालेलं आहे. नाही झालं तर मास्टर लेवल आपलं सुट्ट्यानंतर परत करणं रेग्युलर सुरू होणार आहे. ओके. सो आता आपल्या जे काही आहे तुम्हाला जे ऍडमिशन करायचं तर डिटेल तुम्हाला ग्रुपवर मिळेल. दोज वर इंटरेस्टेड, काही प्रश्न असतील तर आपण शनिवारी नक्की घेऊ. कारण आता बॅक टू बॅक माझे बॅचेस असतात, तर मी आता तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती देऊ शकत नाही. पण उद्या आपण थोडा जास्ती वेळ सिलेबस कंप्लीट करू, म्हणजे शनिवारी तुमच्या जास्ती प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकणार आहे. ओके. सो आता आपण थांबूया. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.